नाही हे वारंवार खोटं का बोलतायत। आधी सांगितलं की 31 डिसेंबर म्हणजे 1 जानेवारी 26 रोजी बसेस येतील। त्याच्यानंतर त्यांनी 8 मार्च महिला दिनी त्यांनी सांगितलं होतं, त्या दिवशी पण आल्या नाहीत। मग 15 जूनचा त्यांनी एक वायदा केला होता, तो सुद्धा वाया गेलेला आहे। आता आज आपण 17 जून आहे आजची तारीख। अजूनसुद्धा इथे जर पाहिलं काम तर किमान 6 महिने अगदी युद्ध पातळीवर काम केलं तर होऊ लागणार आहेत। 6 महिने घरकाम करणाऱ्या महिला आहेत, महिला भगिनी ज्या कोणाच्या घरी जाऊन धुणी भांडी करून आपला उदरनिर्वाह चालवतात, त्या बीडी घरकुलकडे भागामध्ये त्या राहतात आणि त्यांना रोज येणं आणि जाणं याच्यामध्ये कमीत कमी 60 रुपये खर्च होतात। आणि हे काम चार्जिंग स्टेशनचं जे काम आहे हे लवकरात लवकर कसं होईल याच्याकडे त्यांनी लक्ष द्यावं। नमस्कार, मी योगीन गुर्जर, सोलापूर विकास मंच सदस्य आणि माझ्यासोबत श्री मनोज क्षीरसागर साहेब हे सुद्धा आमचे सोलापूर विकास मंच सदस्य आहेत। आज आपण बुधवार पेठ येथील शहर परिवहनसाठी ज्या काही बसेस येणार आहेत त्याच्या चार्जिंग स्टेशनवरती आज आपण उभे आहोत। याच्या आधी 6 महिन्यापूर्वीसुद्धा आम्ही इथे व्हिजिट केली होती, त्यावेळेस हे खालचं RCC आणि PCC ब्लॉकिंगचं काम चालू होतं। आज ते पूर्ण झालेलं दिसतंय, पण इथे आज जर अवस्था पाहिली तर इथे एक सुद्धा चार्जिंग पॉईंट नाही आहे। हे व्होल्टेज रेग्युलेशनचे 3 युनिट्स त्यांनी इथे बसवलेले आहेत आणि इथे जो काही हा ट्रंच आहे इथे 20 चार्जिंग युनिट बसवले जाणार आहेत। तर हे काम अजून खूप मोठ्या प्रमाणात होणं बाकी आहे। याला कुठे संरक्षण भिंत नाही आहे, त्यामुळे इथे तळीरामांची सुद्धा सोय झालेली आहे। आणि पलीकडे जर आपण पाहिलं तर एक JCB चालतोय, इथे ऑफिस होणार आहे। ही सगळी अवस्था पाहता किती जरी युद्ध पातळीवरती काम केलं तर मला वाटत नाही की 6 महिन्याच्या आत ते काम होईल। 6 ते 8 महिने या कामासाठी निश्चित लागणार आहेत। हे सोलापूर शहरामधलं पहिलं चार्जिंग युनिट आहे जे 20 बसेससाठी आहे। एका बसला चार्ज होण्यासाठी किमान 4.5 ते 5 तास लागतात। या हिशोबाने जर तुम्ही पाहिलं तर 24 तासामध्ये जास्तीत जास्त 4 बसेस म्हणजे त्या बसेस आतमध्ये आणणं, रिवर्स करणं, इथे लावणं, ह्या सगळ्याच्या गोष्टीचा जर विचार केला तर एका चार्जिंग युनिटवरती 4 बसेस चार्जिंग होऊ शकतात। तर 20 चार्जिंग युनिट्स म्हणजे 80 बसेस इथे चार्जिंग होऊ शकतात। ते पण दिवस रात्र काम केलं तर, म्हणजे दिवसा चार्जिंग सुरू असेल तर अर्थात त्या बसेस रस्त्यावरती धावू शकणार नाहीत। मला कळत नाही आहे की प्रशासन सांगतंय, पालकमंत्री महोदय सांगतायत की 100 बसेस येणार आहेत, त्या बसेस तेवढ्या चार्जिंगची इथे सोय नाही आहे। दुसरी गोष्ट अशी आहे की पर्यावरणबद्दल आपण बोलतोय, आमदार महोदय सांगतात की प्रत्येकाने एक झाड लावावं, पण एक परिवहन सेवा एक बस जर सुरू केली तर किमान 30 ते 40 रिक्षा कमी होतील। हे पर्यावरणाचा किती मोठा ऱ्हास होतोय। 100 बसेस जर आल्या तर पर्यावरणाच्या दृष्टीने हे अतिशय चांगलं होणार आहे। पण माहीत नाही हे वारंवार खोटं का बोलतायत। आधी सांगितलं की 31 डिसेंबर म्हणजे 1 जानेवारी 26 रोजी बसेस येतील। त्याच्यानंतर त्यांनी 8 मार्च महिला दिनी त्यांनी सांगितलं होतं, त्या दिवशी पण आल्या नाहीत। मग 15 जूनचा त्यांनी एक वायदा केला होता, तो सुद्धा वाया गेलेला आहे। आता आज आपण 17 जून आहे आजची तारीख। अजूनसुद्धा इथे जर पाहिलं काम तर किमान 6 महिने अगदी युद्ध पातळीवर काम केलं तर होऊ लागणार आहेत। 6 महिन्याच्या आत इथे बसेस येऊन उपयोग नाही, त्या चार्जिंग होऊ शकत नाहीत। इथे शहरामध्ये ज्या काही घरकाम करणाऱ्या महिला आहेत, महिला भगिनी ज्या कोणाच्या घरी जाऊन धुणी भांडी करून आपला उदरनिर्वाह चालवतात, त्या बीडी घरकुलकडे भागामध्ये त्या राहतात आणि त्यांना रोज येणं आणि जाणं याच्यामध्ये कमीत कमी 60 रुपये खर्च होतात। 60 रुपये त्यांचे खर्च होतात। तेच जर सिटी बस सेवा सुरू झाली तर त्यांना 10 रुपये यायला आणि 10 रुपये जायला, म्हणजे 20 रुपयात त्यांचं काम होऊ शकतं आणि सुरक्षित प्रवास होऊ शकतो, पर्यावरणाला अनुकूल असा प्रवास होऊ शकतो।
पण त्यांना आज तिप्पट खर्च करावा लागत आहे. म्हणजे किमान 2 घरातल्या कामाचे पैसे त्यांचे येण्या जाण्यामध्ये खर्च होत आहेत. तर ह्याही गोरगरिबांच्या प्रशासनाने आणि माननीय पालकमंत्री महोदयांनी, आमदार महोदयांनी याचा विचार करावा आणि हे काम, चार्जिंग स्टेशनचं जे काम आहे हे लवकरात लवकर कसं होईल याच्याकडे त्यांनी लक्ष द्यावं. सुदैवाने किंवा दुर्दैवाने म्हणा, पावसाचा अडथळा नाही आहे. पाऊस यायच्या आत जास्तीत जास्त जर कामं यांनी केली तर हे काम लवकर कसं पूर्ण होईल ह्याच्याकडे त्यांनी लक्ष घालावं, एवढंच माझं म्हणणं आहे. धन्यवाद. नमस्कार, मी विकास मंच सदस्य मनोज क्षीरसागर. साधारण आता आम्ही इथे आलेलो आहोत. आता इथली परिस्थिती पाहता कमीत कमी 6 महिनेसुद्धा कमी पडतील असे वाटत आहेत, कारण अजून बरेच काम इथे व्हायचं आहे आणि हे इतकं लवकर होणार नाही आहे. आमची सोलापूर विकास मंचची एक मागणी आहे की लवकरात लवकर युद्धपातळीवर ह्या सगळ्या गोष्टी घेऊन हे काम लवकरात लवकर पूर्ण करावं, जेणेकरून सोलापूरकरांना या परिवहन सेवेचा लाभ घेता यावा, सुरक्षित प्रवास करता यावा. आज दुचाकी वाहने रस्त्यावर फार फिरतायत, त्यामुळे फार काही रिस्क घेऊन लोक रस्त्यावर उतरत आहेत. तर तो सुरक्षित प्रवास होत नाही आहे त्यांचा. त्या सुरक्षेसाठी तरी कमीत कमी लवकरात लवकर हा चार्जिंग स्टेशन करावा आणि परिवहनची ही इलेक्ट्रिक बसची सेवा लवकरात लवकर करावी. धन्यवाद.